फ्रीज खरेदी करताना कधी गणितचा वापर केला का? तर चला आपण करूया गणिताचा वापर फ्रीज घेताना. तर फ्रीज खरेदी करताना दोन महत्वाच्या गोष्टी आपल्या लक्षात घ्यायच्या आहे. पहिलं म्हणजे स्टार्स आणि दुसरं म्हणजे फ्रीजचा व्हॉल्यूम. बघा, व्हॉल्यूमचा फरक असतो की तुमच्या घरामध्ये किती माणसं आहे. सरासरी हे 183 ते 190 लिटरचं जे फ्रीज आहे ते 4 ते 5 माणसासाठी सफिशियंट आहे. तुमच्या घरामध्ये जर 8-10 माणसं असतील तर तुम्हाला थोडं जास्त व्हॉल्यूमचं फ्रीज घ्यावं लागेल. आणि लक्षात घ्या, फ्रीज हे लिटर मध्येच मोजतात, म्हणजे यामध्ये किती लिक्विड किती फ्लुइड बसेल तेवढा त्याचा आकार असतो. आणि त्यानंतर तुम्हाला महत्वाचं पाहायचंय, फ्रीज मध्ये बघा तुम्हाला जे स्टार दिसत आहेत ना, हे पाहायचे. 183 लिटरच हे फ्रीज आहे, 210 युनिट वर्षाला लागणारे आणि 1 स्टार आहे. ह्या 3 गोष्टी तुम्हाला मॅच करायच्या आहेत. तर इथे बघा 182 युनिट वर्षाला लागणारे, 2 स्टार आहे आणि तेवढ्याच व्हॉल्यूमचं हे फ्रीज आहे. आणि त्यानंतर बघा 3 स्टारचं फ्रीज आहे, 159 युनिट लागणार आहे. 183 म्हणजे तेवढंच हे फ्रीज आहे, फक्त युनिट मध्ये आणि स्टार मध्ये फरक आहे वर्षाला लागणार. जर स्टार मध्ये फरक आहे तर किमतीत पण फरक असायला पाहिजे. आता आपण किंमत, स्टार आणि आपल्याला कोणतं फ्रीज परवडेल कॅल्क्युलेट करूया. तर आपण 183 लिटर फ्रीजचं उदाहरण घेतलं. सगळे एकाच कंपनीचे आहे, फक्त स्टार वेगळे आहेत. स्टार वेगळे आहे म्हणून युनिट सुद्धा कमी जास्त होणार आणि युनिट कमी जास्त झाल्यामुळे बिल सुद्धा कमी जास्त होणार. पण फ्रीजची किंमत वाढत चाललेली आहे. तर फ्रीज मधला फरक एका स्टार मागे 500 ते 1000 रुपयाचा असतो आणि बिलाचा फरक तुम्ही पाहू शकता. यानुसार तुम्ही सांगा आपल्याला कोणतं फ्रीज परवडेल. तर आता तुम्ही सांगा, स्टार आणि किंमत लक्षात घेता कोणतं फ्रीज सर्वसामान्य माणसाला परवडेल. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.